हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल जॉयफुल तडका। उन्हाळा चालू झालेला आहे आणि या गरमीमध्ये उन्हाळा स्पेशल रिफ्रेशिंग ड्रिंक बघणार आहोत। तर आज आपण बनवणार आहोत पान शॉट। ह्याची रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पान शॉट या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे खाऊचे पान। खाऊचे पान हे दोन प्रकारचे असतात, एक तर कलकत्ता पान आणि दुसरे बनारसी पान। त्यापैकी आज आपण वापरणार आहोत कलकत्ता पान। इथे मी 7 ते 8 कलकत्ता पान घेतलेले आहे। त्याचे आता देठ काढून घेऊयात व त्याचे आपल्याला चिरून बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। पानाचे खूप सारे उपयोग आहेत। हे अँटी एजिंग आहे, तसेच पचन क्रिया सुधारण्यासाठी उपयोगी पडतात। तसेच कॅन्सर ट्रीटमेंटसाठी सुद्धा ही पानं खूप लाभदायक ठरतात। डायबिटीज पेशंटसाठी शुगर लेवल कंट्रोल करायला मदत करतात। आपण इथे बघू शकता पानांचे बारीक बारीक तुकडे करून तयार झालेले आहेत। आता आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये हे बारीक चिरलेले पानाचे तुकडे टाकायचे आहे। त्याच्यामध्ये आपण ऍड करूया 1/3 कप मुखवास म्हणजेच कोटिंग वाली बडीशेप घेतलेली आहे। याऐवजी आपण कच्ची बडीशेप किंवा शुगर कोटेड बडीशेप सुद्धा वापरू शकता। या मुखवासाचा स्वाद खूप छान येतो। आता आपल्याला मिक्सर मध्ये ऍड करायचा आहे 1/3 कप डेसिकेटेड कोकोनट। डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा चुरा। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे मध। इथे मी सफोलाचा मध वापरलेला आहे। सफोलाचा मध हा गोडीला कमी असल्यामुळे मी 2 चमचे भरून हा मध टाकत आहे। आता ह्याच्यानंतर आपल्याला ऍड करायचा आहे गुलकंद। इथे मी रियाज इलायची गुलकंद वापरलेला आहे। आपण कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता। इथे आपल्याला 4 चमचे गुलकंद टाकून घ्यायचा आहे। आता या मिश्रणामध्ये आपण टाकणार आहोत थोडेसे पाणी। थोडे थोडे पाणी ऍड करतच आपल्याला हे मिश्रण मिक्सर मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। सुरुवातीला जर आपण जास्त पाणी टाकलं तर हे मिश्रण आधीच पातळ होईल, म्हणून लागेल तसे थोडे थोडे पाणी ऍड करून मिक्सर फिरवून घ्यावा। इथे आपण बघू शकता, इथे मी थोडेसे पाणी ऍड करून मी पुन्हा मिक्सर फिरवून घेत आहे। हे मिश्रण आता बारीक वाटून झालेले आहे। ते मी एका डब्यामध्ये काढून ठेवणार आहे। जसे लागेल तसा त्याचा उपयोग करावा। आता आपण एक जार घेणार आहोत। मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा टाकूया 200 ml दूध। याच्यामध्ये आपण ऍड करूयात पिस्ता आईस्क्रीम। 10 रुपयाचे जे छोटे छोटे कप्स मिळतात तसे इथे आपण 4 कप्स वापरणार आहोत। आपण पिस्त्याऐवजी दुसरं कोणत्याही फ्लेवरचं आईस्क्रीम वापरू शकता।
आता इथे आपण टाकणार आहोत पान मसाला इसेन्स. पान इसेन्स हे आपल्याला केक बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य ज्या दुकानात भेटते तिथे आपल्याला नक्कीच मिळेल. पान इसेन्सचे आपल्याला 2 ते 3 ड्रॉप्स टाकायचे आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ग्रीन फूड कलर 1 ते 2 ड्रॉप्स. हे ऑप्शनल आहे, आपल्याला नको असेल तर नाही टाकला तरी चालेल. मगाशी जे आपण मिक्सरमध्ये मिश्रण बनवलेले आहे त्या मिश्रणाचे 4 मोठे चमचे आपण या जारमध्ये टाकणार आहोत. उरलेला हा पान मसाला डब्याचे झाकण बंद करून फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवसासाठी स्टोअर करू शकतो. हे मिश्रण आता आपण थोडेसे हलवून घेऊयात. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे मध. पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात. आपले हे रिफ्रेशिंग ड्रिंक रेडी झालेले आहे. आता ते सर्व करण्यासाठी आपण घेऊया 2 शॉट ग्लासेस. रिफ्रेशिंग पान ड्रिंक आपण त्याच्यामध्ये सर्व करूयात. आता ह्याच्यामध्ये टाकूयात ड्रायफ्रुट्सचे तुकडे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा रिफ्रेशिंग पान शॉटचा व्हिडिओ? मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं की नाही? अजूनही नाही केलं? चला मग लवकर माझ्या जॉयफुल तडका या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि छान रेसिपी बनवत रहा. थँक्यू.